बरं, कंप्लेंट कोणाला नोंदवायची? हिला. तुझ्याकडे खूप पैसे असतील ना तर मला आणून दे, मी माझ्या मुलांना खेळणी आणून देईन. तिला मुलं आहेत यार. तू दुसऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मोकळा दुसरं लग्न कर. मी त्या आकांक्षाला तुझ्यासाठी मुलगी बघायला सांगतो. काय नाही, आत्ताच फोन करतो ना मी. बाबा बाबा काय बोलता, ऐका ना प्लीज. आता कुठे तिला सांगितलं तर 2-3 महिन्यात मुलगी गावेल. नाही प्लीज ऐका मला. लय वेळ लागतो. तुम्ही तुझं नंतर ऐकतो, आधी फोन करतो मग ऐकू. अहो बाबा लागले तुझे. बाबांना कोण थांबवलं? सॉलिड. प्लीज माझ्याकडे काय बघतोस? प्लीज प्लीज विनय थांबवा रे त्यांना प्लीज. अरे नाहीतर ते तिला मंगळसूत्र सुद्धा करायला सांगते. प्लीज थांबव त्यांना प्लीज प्लीज. अरे रग्या काय? तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. अरे आजकाल पोरी कुठे घालतात मंगळसूत्र? साधी टिकली सुद्धा लावत नाहीत. आपले ज्या मांदे होतात माहिती? आपले नाही तुझे. पण सौम्याला मुलं असतील असं मला नाही वाटत यार. सोड ना तिचा विषय. गेली सौम्या. तिच्या नवऱ्याचं काही बरं वाईट झालं नसेल ना रे? ए सुम्या, तुला लाज वाटते असं बोलायला? वाटते ना यार, काय करू? मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. हा काय झालं विनयाचं? त्यासाठी पोरगी शोधलीस तू? बाबा तुम्ही तर म्हणाला होतात की आरामात शोध म्हणून. मी आरामात बोललो म्हणून तू एकदम गोगल काय होऊ नकोस. नातवंडांची तोंड बघायची दामायली. किती शोभत नाही असे छोटे छोटे पोट्टींना पोट्टे आहेत. आमचं कशात काय नाही. बाबा तू गबरे चालू गोंड्या. किती ह्याच्या लग्नाच्या नादात मी माझे पाय दुखून राहिलो. मी पाय दुखायचं नाटक केलं होतं. मी येऊ का मंडळात? बाबा नको नको, उगाच तुम्हाला त्रास नको ना. मीच येते घरी. हा हा तू विनयचं जमव लवकर, मग मी तुला आणखीन एक सभासद देतो. आणखी? नाही म्हणजे आपलं सुमित आहे ना, त्याच्या मैत्रिणीचं लग्न झालंय. आताच कळलंय आम्हाला. मग त्याच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्शन पण तुलाच देतो. कॉन्ट्रॅक्ट 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 म्हणतोय मी म्हणतोय. बाबा उद्या. अगं पण एका पोराचं जमवायला तू एवढा वेळ घेतेस. त्या सुमितचं लग्न जमवतो म्हातारा व्हायचा. नाही नाही मी उद्या भरपूर फोटोज घेऊन येते. तुम्ही अजिबात काळजी करू नका, म्हणजे तुम्हाला सगळं आरामात सिलेक्ट करता येईल. कधी येते तू? उद्या ऑफिस नंतर येते. चालेल? सुमितच्या लग्नासाठी फोन केला होता, गाडी माझ्यावर घसरली आता. हा चालेल, ये तू ये. बरं बाबा तुमच्या पायाची काळजी घ्या, औषध वगैरे व्यवस्थित घ्या. हो तू ये पण. हा ठीक आहे. हॅलो हॅलो ठेवलाय त्यांनी. हा मी पण ठेवतो ना. काय करून राहिले तुम्ही? सुमितचं लग्न जुळवता जुळवता गाडी माझ्यावर कशी घसरली?
आणि सुमितसाठी मुलगी शोधायची काय गरज आहे? त्याला इतक्यात लग्नच करायचं नाहीये ना. आणि प्लीज तुम्ही सारखा आकांक्षा मॅडमला फोन करून त्रास देऊ नका, नाहीतर त्या माझ्या लग्नाचा विचारच सोडून देतील. मी काय त्रास दिले मी तिला? तुला काय त्रास दिला बे त्यांनी? चांगली पोटी आहे ती. चांगली पोट्टी आहे ती. माझे पाय दुखून राहिले सांगितलं तर ती स्वतः येऊन राहिली. माझे पाय, यांचे पाय दुखून राहिले तर स्वतः येऊन राहिले बोलली. बाबा तुम्ही सुद्धा तोच विचार करताय का जो मी करतोय? हा? ए तू काय विचार करतोय बे? कुठे काय? काही नाही. काय रे भले शाबास. तुमच्या मित्राचं तिकडे दिल तुटून राहिलं आणि तुम्ही त्याला एकट्याला सोडून आली. त्याची सवय आहे. का सांभाळा त्याले? ना सांभाळा त्याले. बरं काय घेणार तू? चहा कॉफी काय? कॉफी. बेबी आपल्याकडे 12 ग्लास होते ना, मग 11च देते. अरे हा, तो एक काल फुटला. कुठला? कसा? मला काय सांगितलं? त्याच्या गोष्टी मला सांगत नाही यार, नुकसान आहे ना. तुला हाच कॅफे मिळाला का? का? काय झालं? म्हणजे या कॅफेमध्ये काय प्रॉब्लेम? उलट मी ऐकलंय की मॅनेजमेंट चेंज झाल्यापासून फूड छान झालंय इकडचं. हो का? हम्म. हीच आहे का ती मॅनेजमेंट? हो का ग? अरे काउंटरवर जे उभे आहेत ना ते त्या सुमितचे मित्र आहेत. संजय डायरेक्ट नको बघूस, ते माझ्याशी खूप भांडलेत. अच्छा, पण आता मिटलाय ना बा, मग कशाला टेन्शन घेते? आणि तसंही आपण कस्टमर आहोत. तुझ्याकडे खूप पैसे असतील ना तर मला आणून दे, मी माझ्या मुलांना खेळणी आणून देईन. चल चल बाहेर मस्त फिरून येऊया. चल. नको, चल ना यार, चल ये. मूड नाहीये रे. सुमिया समझ जा. एक दिन लड़की के चक्कर में थप्पड़ खाएगा. हो ना, म्हणूनच माझ्या आतमध्ये खेचत होतास ना. बेबी माझा सुमित झालाय. खरं खरं सांग, तू कुणाला पैसे उसने दिलेस आणि किती? उसने पैसे देणं म्हणजे सुमित होणं, असं काही युनिव्हर्सल ट्रूथ आहे का? असते का? अगं मी म्हंटलो माझं सुमित झालाय कारण मला सगळीकडे सौम्य दिसायला लागले. बघ, तुला दिसते? हो दिसते. म्हणजे माझा पण सुमित झालाय. बेबी हा सेम पिंच. ऐकू लागलं ना. सॉरी. हे बघ संजय, ते सारखे आपल्याकडे बघतायत. आपण एक काम करूया, दुसऱ्या कॅफे मध्ये जाऊया. चल. अगं पण तू. चल मी बोलते ना, नको इथे. अगं पण तू नको. ऐकून तर घे तू. एक्सक्यूज मी. हाय. एनी प्रॉब्लेम? नो 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 प्रॉब्लेम. बसा ना. सौम्या बस. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू अवर बॉलिवूड कॅफे. थँक्यू.
काय घेणार? कॉफी कॉफी हॉट और कोल्ड? हॉट हॉट. मी एक सजेस्ट करतो. हां सांगा ना. आमची मेर्लिन व्हाईट कॉफी उत्तम असते. मेर्लिन मनरो. म्हणजे? इट्स अ युनिक ब्लेंड ऑफ मिल्क अँड व्हाईट चॉकलेट. गुड. चालेल. ओके. आणि तुम्हाला? ठीक आहे. ओके, लगेच आणतो. अँड बी कम्फर्टेबल. हॅव अ गुड डे. बघ किती चांगला आहे तो. आणि तू मी सुमितला फोन करते. चला. त्याला सांगते ना ही आली आहे इथे. बेबी नको, इथे पोलीस वगैरे तर कॅफेत राहणार नको. तू थांब रे, मी त्याला फोन करून बोलवते. हा हा. कॅफेचा इन्शुरन्स आहे ना? तू इकडे दे रे. शालमलीचा आहे. हा शालमली बोल. सुमित शांतपणे ऐक. तुझी ती देविका म्हणजे खरी सौम्या कॅफेवर आली आहे. आता काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे तेव्हा ते सगळं सोड. तू लवकरात लवकर कॅफेवर ये. काय म्हणतीये? एक मिनिट शालमली. सौम्या कॅफेवर आली आहे, लवकर ये म्हणते. तुला लवकर ये म्हणते? अरे वेडा आहेस का? मला कशाला भेटायला येईल ती? मग कशाला आली? तिला सांग चालती हो. गप्प बस जरा. हा बोल शालमली. तुला नाही रे, तिच्या कुठल्या तरी मित्राबरोबर आली. मित्र नाही ग, नवरा असेल तिचा. हा, तिचं लग्न झालंय? काय म्हणतीये? तिचं लग्न झालंय का विचार. हॅलो शालमली, तो एक मोठा किस्सा आहे. बरं एक काम कर, आम्ही तिथे येईपर्यंत तिला थांबवून ठेव. मी येणार आम्ही नाही. येतोय. मी नाही येणार. चल बाय बाय बाय. सुभ्या चल ना, चल 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 ना. का आता का? आता म्हणत होतास ना की लड़की के चक्कर में थप्पड़ खाएगा. भाई तुझे थप्पड़ खाते हुए देखना मैं कैसे मिस कर सकता हूँ. चल लवकर चल. चल ना. असं म्हणतोस? हा. चल आज काय तो निकाल लागूनच जाऊ दे. यस. चल चल. ओके. हे पण ऐक ना, वाटेत मला एक 2 मिनिटाचं काम आहे. कसलं का? चल जाता जाता सांगतो. काय यार, साधा हाय सुद्धा नाही करू शकली मला. आम्ही रस्त्यात भेटलो तर विसरून गेली की बहुतेक. हो. हे का? हे काय केलंस तू? माझी होडी. तुला होडीचं पडलंय? परत करावी लागेल. अरे तुला माहितीये त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. पण सौम्या तू अशी का केसलीस त्याची? गंमत रे. पण तुला माहितीये त्याला हे सगळं खरं वाटलं. सौम्या तू पण ना. एक्सक्यूज मी. हा मॅडम. बिल द्या ना. कळलं का? म्हणून मी सुमितला इथे बोलवलं. कशाला शालमली? आधीच प्रॉब्लेम्स काय चालू आहेत. मॅडम टेबल नंबर 7 का बिल. टेबल नंबर 7. अरे ही तर जातीये. अरे अजून सुमित आला नाहीये. हिला थांबवा. अरे अभि कर काहीतरी. मी काय करू? त्यांनी परत जर बिल मागितलं ना तेच सांगा, देतो. थोडा वेळाने देतो. ओके सर. एक्सक्यूज मी. हा मॅडम. आमचं बिल. हा. तो बघ सुमित आला. हाय. 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 हॅलो. तू इथे कसा?
हे कॅफे माझ्या मित्राचं आहे. तुझंच आहे ना? हा माझा आहे. अच्छा. आम्ही ऍक्च्युली माझ्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही इथे आलायत, म्हणून मी लगेच तुम्हाला भेटायला आलो. अरे पण काय काम आहे तुझं? फोन करायचं ना. असं अचानक भेटायला का आलायस तू? फोनवर खेळणी देता आली नसती ना तुम्हाला, म्हणून मी स्वतःच आलो. एक मिनिट, पण तू अचानक आऊजाऊ का करतोय? हा म्हणजे असं बरं दिसत नाही ना, कारण मला वाटलं की तू आय एम सॉरी. मला वाटलं की तुम्ही खूप लहान आहात, पण तुमचं तर लग्न झालंय, तुम्हाला मुलं आहेत. असं दुसऱ्याच्या बायकोला आरे तुरे करणं बरोबर दिसत नाही ना. दुसऱ्याच्या बायकोशी? अच्छा, म्हणजे तू विवाहित बायकांना आऊजाऊ करतोस? हो. एनिवे, खेळणी आणली होती मी तुमच्या मुलांसाठी. आपल्या मुलांसाठी? अगं म्हणजे हा. हो, मग आहेतच माझी मुलं खूप गोड. हे ग्रेट. तू सुमित ना? सॉरी, मला आहोजाऊ करायला थोडं ऑड वाटतं. अरे तुरे केलं तर चालेल ना? हो चालेल ना. हाय, माय सेल्फ संजय. हाय. सॉरी. काय काय? तिच्या नवऱ्याच आणि सुमितची फ्रेंडशिप झाली. आता सुमित त्याच्याबरोबर पण पहिला बसणार. ये बस ना. हो बस ना. ये. अरे बस. तुम्ही? हो. अहो, इथे बसा ना. या. अहो ठीक आहे. पिशव्यांमध्ये काय आणलंय? तिच्या मुलांसाठी गिफ्ट आणलंय त्याने. मुलं? हिची लग्न झालंय हे ठीक होतं, पण मुलं? हाच तर किस्सा आहे. तिचा फिटनेस ट्रेनर कोण आहे? म्हणजे मला तशी काही गरज नाहीये फिटनेस ट्रेनर वगैरेची, पण छान आहे है ना बेबी. म्हणजे जेव्हा आपल्याला बेबी होईल ना, तेव्हा मला पण तिचाच फिटनेस ट्रेनर. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हा माणूस ह्या मुलीचा नवरा आहे. सॉरी. अरे म्हणजे त्यापेक्षा आपला सुमित बरं. बेबी, प्रेम आंधळ असतं. ए नाही, हा असं काही नसतं. कोणाचं काय तर कोणाचं काय. परत तू काही घेणार? चहा कॉफी काही? नाही, काही नकोय मला. अरे हो, तुझ्याच मित्राचा कॅफे आहे नाही का? एक्सक्यूज मी, बिल द्या ना. किती वेळ झालाय? एक मिनिट. सचिन, बिल नको. तुम्ही पहिल्यांदा या कॅफेमध्ये आलायत. आजची कॉफी माझ्यातर्फे प्लीज. ठीक आहे. तसंही तुझ्याकडे खूप पैसे आहेत ना. सॉरी. हो, म्हणूनच ही खेळणी आणली तुमच्या मुलांसाठी. अरे मग तूच ये ना उद्या आमच्या. एक काम कर, तूच ये ना माझ्या मुलांना खेळणी द्यायला. त्यांना खूप बरं वाटेल. या, दॅट्स ग्रेट आयडिया.
तू एक काम कर ना, तू उद्याच आमच्या हा, मी एक काम करते, तुला माझा ऍड्रेस मेसेज करते, पण तू नक्की माझ्या मुलांना खेळणी द्यायला. काय ग सारखी माझी मुलं माझी कोणी नाहीत का ती? व्हेरी गुड. ऑफकोर्स आपली. काय हो तुम्ही पण. बरं सुमित, भेटू परत. येस. अँड थँक्स फॉर द कॉफी. चल बाय, निघते. ओके, निघते. आणि हो, नक्की या माझ्या मुलांना भेटायला. बाय. चला 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 चला. काय रे, काय बोलली? माझ्या मुलांना तू स्वतः येऊन खेळणी दे म्हणाली. पण प्रॉब्लेम झाला रे. महत्वाचं काय सुम्या, त्यांचं बिल 360 रुपये झालंय. 360? नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, माझ्याकडे खूप पैसे आहेत ना.